Hi, this is Shirish Kulkarni. I am founder and CEO of Throat Consulting. I've been driving this company for last 5 years, basically focusing on small and medium businesses. And we have been talking to various individuals, various personalities under this Hatke initiative, where we are trying to look at the perspective, their thought processes, the way that they have conducted themselves, guided themselves, mentored others into their space. And we have a great personality today, Dr. Anand Nadkarni. Thank you, Doctor, to have agreed to have come to this platform. Thank you so much. नमस्कार. तर डॉक्टर, आता ही जी सिच्युएशन चालू आहे, पॅन्डेमिक, आता लॉकडाऊन पण रिलीज होत आहे, पण तुमच्यासारखा जो आहे की ज्यांनी 40 वर्ष या स्पेसमध्ये काम केलेलं आहे, मेंटल हेल्थ हा जो त्यांचा फोकस एरिया आहे, आणि मोठमोठे पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत, दिवसातनं जवळजवळ 40 पेशंट तुम्ही बघता आणि अव्याहत तुमचं काम चालू आहे. तर पहिल्यांदा तुमच्या कामाला आमचा सलाम, नमस्कार, आणि ते चालूच राहू असं ईश्वराचरणी प्रार्थना. आणि खूप ग्रेट वाटतं, म्हणजे इट इज रिअली माय ऑनर इवन टॉक टू यू. तर सुरुवात अशी करू की आता काही काही लोकांचे बिझनेसेस बंद पडणार आहेत, प्रोफेशन मध्ये काही काही इश्यू येणार आहेत, नोकऱ्या जाणार आहेत काही काही जणांच्या. तर याच्यामध्ये मानसिकता दोन्ही कोलाहल, भावनिक पण होईल, मानसिक पण होईल. तर मानसिकता कशी ठेवायला पाहिजे आपण स्वतःची या सिच्युएशन मध्ये सामोरं जाताना, असं. चांगला प्रश्न आहे तुमचा. आपल्याला व्यक्ती म्हणून जे करायला लागणार आहे तेच व्यावसायिक म्हणून करायला लागणार आहे. म्हणजे फार त्याच्यात फरक नाही आहे. आपण व्यावसायिक असू दे, नोकरी करणारे असू देत, अगदी ज्येष्ठ नागरिक असू दे, किंवा आपण विद्यार्थी देशामधले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी असू दे. दोन तीन गोष्टी महत्वाच्या मला काय जाणवतात की आपल्या विचारांच्या मधली फ्लेक्सिबिलिटी ही फार महत्वाची राहणार आहे या सगळ्या काळामध्ये. म्हणजे आपण एक महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती असं संत वचन ऐकलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ती लव्हाळी का राहतात, तर त्याचं एक कारण असतं की दे आर फ्लेक्सिबल. पण दुसरं कारण जे त्या संत वचनात फक्त अध्यारूत आहे, सांगितलेलं नाही, ते असं आहे की त्या लव्हाळ्यांची मुळं सुद्धा त्याच प्रमाणात घट्ट असतात. म्हणून म्हणजे फक्त फ्लेक्सिबिलिटी चालणार नाही आहे. तर एका बाजूला फ्लेक्सिबिलिटी आणि दुसऱ्या बाजूला रेझिलियन्स. त्यामुळे मुळांचा रेझिलियन्स आणि पात्याची फ्लेक्सिबिलिटी. मग आता पातं काय आणि मूळ काय? तर फ्लेक्सिबिलिटी आपल्याला कशाशी दाखवायची आहे, तर येणाऱ्या चॅलेंजला फेस करताना फ्लेक्सिबिलिटी दाखवायची. मग आता चॅलेंज फेस करतानाची फ्लेक्सिबिलिटी म्हणजे काय, तर पॉइंट नंबर 1 की फर्स्ट डिफाइन द चॅलेंज रिअलिस्टिकली. डू नॉट एक्झॅजरेट इट, डू नॉट अंडररेट इट. जितकं होईल तितकं रिअलिस्टिकली ते चॅलेंज आपण डिफाईन करू. आता आपलं मन काय सांगतं, एक चॅलेंज असतं बरं का, रिअलिस्टिक चॅलेंज असतं, त्याची समजा डिफिकल्टी लेवल ही एक्स आहे, तर आपलं मन कधी कधी ती डिफिकल्टी लेवल 5x करतं. हा, म्हणजे एक डिफिकल्टी लेवल एक्स असते. म्हणजे माझ्यावरती आता समजा काय 10 लाख रुपयाचं देणं आहे, मी कोणाला तरी कर्ज आहे माझ्यावर. आता त्या 10 लाख रुपयांना मी वैचारिक दृष्टीने पाहणार कसा, हे मी ठरवत असतो. त्याचे 5x करायचे का, त्याचे 10x करायचे का, आणि त्या प्रमाणामध्ये मी माझी फ्लेक्सिबिलिटी घालवत असतो. ऍट द सेम टाइम त्याची जी एक्स ही डिफिकल्टी लेवल आहे, ती मी x/4 सुद्धा नाही केली पाहिजे. त्यात काय, एक्स तर आहे, 10 लाख तर आहेत, उद्या जातील असं म्हणणं म्हणजे x/4 करणं. तर 4x पण नको करूया आणि x/4 पण नको करूया.
हे पहिलं आपल्याला या फ्लेक्सिबिलिटी मधलं बघायला पाहिजे. दुसरं आपल्याला फ्लेक्सिबिलिटी मध्ये हे बघायला पाहिजे की आजवर मी ज्या गोष्टींना चिकटून राहिलो त्या गोष्टी चिकटण्यासारख्या आहेत का हे पडताळून पाहिलं पाहिजे. नाहीतर काय होईल की काही गोष्टींना मी चिकटून राहिलो आणि आपण बारक्या बारक्या गोष्टींना चिकटून राहतो बरं का. म्हणजे मला नाही हे असं लिहायलाच आवडतं, मला टाईप करायला नाही आवडत. किंवा आता ना मला ना डायरेक्टच मीटिंग आवडते, पण आता काय करायचं, तुम्ही आणि मी जसे बोलतोय आज तसं बोललं पाहिजे. कारण नाही तर मग आपला संवादच होणार नाही. म्हणजे मी जर म्हणालो की आता पुन्हा एकदा डायरेक्ट संवाद होईल तो तिथपर्यंत वाट बघू, ते काही खरं नाही. म्हणजे ती पण एक फ्लेक्सिबिलिटी आहे ना, की कशाला चिकटून राहायचं आणि काय सोडायचं. मी असं म्हणत नाहीये की मानवतेला धरूनची मूल्य आहेत त्यांना चिकटून राहू नका. मी असं म्हणतोय की वास्तवाला तोंड देताना हा विवेक ठेवा की कशाला चिकटून राहायचंय आणि कशाला नाही राहायचंय. ही फ्लेक्सिबिलिटी आहे. आपले पूर्वग्रह जे आहेत त्यांना जास्तीत जास्त दूर ठेवणं ही फ्लेक्सिबिलिटी आहे. म्हणजे या काळामध्ये आपल्याला सहकार्याची गरज लागणार. एका माणसाला बऱ्याच वेळेला अडचणीला तोंड नाही देता येणार, मग त्याला त्याची स्वतःची टीम लागेल, सेम व्यवसायातल्या लोकांना एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन इनिशिएटिव्ह काही सुरू करावे लागतील. म्हणजे सहकार्याची तर गरज भासणार. मग या सहकार्याच्या मध्ये काय येणार तर प्रेज्युडायसेस येणार, पूर्वग्रह येणार आणि पूर्वीचं माझं त्या माणसाबद्दलचं मत येणार. पूर्वग्रह जितके जास्त येतील तितके आम्ही ताठर बनणार, तितकी आमची फ्लेक्सिबिलिटी जाणार. हे फ्लेक्सिबिलिटी मध्ये मला लक्षात ठेवलं पाहिजे. पुढची गोष्ट फ्लेक्सिबिलिटी मध्ये ही लक्षात ठेवली पाहिजे की आय विल हॅव टू जनरेट अल्टरनेटिव्ह ऑल द टाइम. बिकॉज इफ आय सीज टू जनरेट अल्टरनेटिव्ह देन आय विल सीज टू कोप अप. म्हणजे काय पुढची काय गोष्ट आहे ती काय येणार आहे त्याच्यामध्ये मला काय करता येईल हे मला सतत 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 बोललं पाहिजे. आणि हे मला वाटतं सगळ्या व्यवसायांमध्ये आपल्याला, आम्ही जे कार्यरत आहोत अगदी आपला लॉकडाऊन चालू झाल्या त्या मार्च एंड पासून एप्रिल पासून आजपर्यंत, तर आता आमचे खूप सारे सपोर्ट ग्रुप्स आहेत ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, आता आपण नाशिकमध्ये पण ऑपरेशन चालू केलेत IPH माइंड लॅब म्हणून. सो आपले सगळे सपोर्ट ग्रुप आपण ऑनलाईन चालवतो आता. जवळजवळ 25 सपोर्ट ग्रुप आपण ऑनलाईन चालवायला लागलो. आणि आमच्या असं लक्षात आलं की त्यामुळे भौगोलिक अंतरच गेलं. लोक कुठून कुठून आता जॉईन इन होतात, परदेशातून जॉईन इन होतात. म्हणजे मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं गोष्ट काही वाईट नाही घडली, चांगली गोष्ट घडली. उलट आमच्या प्रत्यक्ष सपोर्ट ग्रुपला 10 आणि 15 माणसं यायची, आता फेसबुक वरती 150 आणि 200 येतात. इतका फरक पडला. म्हणजे तेवढ्या माणसांच्या पर्यंत मानसिक आरोग्य जाऊन पोहोचलं ना. तर आपण ती फ्लेक्सिबिलिटी जनरेटिंग अल्टरनेटिव्ह, आमच्या पुण्याच्या IPH चा स्कूल प्रोग्राम आहे, तर त्या स्कूल प्रोग्राम्स मध्ये आम्ही जी कनिष्ठ गटातले शाळा आहेत म्हणजे सोशिओ इकॉनॉमिकली, त्यांच्या सोबत आमचे व्हॉलंटियर्स काम करतात. आमचं ते संपूर्ण काम व्हॉट्सअपवर चालू आहे त्या सर्व शाळांच्या बरोबरच. म्हणजे आता हे जर आपण ती फ्लेक्सिबिलिटी दाखवली नसती तर आपलं ते झालंच नसतं. किंवा आपला IPHचा वेध नावाचा उपक्रम आहे, की आम्ही सगळेजण फेब्रुवारी महिन्यामध्ये, आता महाराष्ट्राच्या 11 शहरांमध्ये हा उपक्रम होतो, तर आम्ही फेब्रुवारीमध्ये बसून आमचं सगळं टाइम टेबल तयार केलं होतं फेब्रुवारीतच. आणि यावर्षी आमचा 100वा वेध असणार होता, त्यामुळे जोरदार तयारीला लागलो होतो. मग आमचं गेलंच की सगळं. मग कोरोनामध्ये वाहून गेलं, पण मग तरी सुद्धा आपलं घरटं आपण इंटरनेटवरती उभारूया की. हा, म्हणून आम्ही ग्लोबल वेध चालू केला. ग्लोबल वेध आता दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी, आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळ्या देशातल्या फॅकल्टीला बोलवतो ज्यांना आपल्याला बोलवता येणं शक्य नसतं झालं. आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद आहे. आवाहन IPH आपलं YouTube चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही जरूर जाऊन ग्लोबल वेधची सत्र आतापर्यंतची आहेत ती बघा.
म्हणजे अल्टरनेटिव्ह काढणं इज फ्लेक्सिबिलिटी. थांबला तो संपला. त्यामुळे आपल्याला अल्टरनेटिव्ह काढत राहणार आहे, काढावे लागत राहणार आहे. तर ही फ्लेक्सिबिलिटी ही त्या गवताकडून घ्यायची. आता मुळांकडे येऊया. मुळांना मी म्हटलंय रेझिलियन्स. तर रेझिलियन्स ह्याचा अर्थ काय? रेझिलियन्स ह्याचा अर्थ संस्कृत मधला शब्द जास्त छान आहे, तितिक्षा. तर तितिक्षा हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये इट्स अ व्हेरी ऍक्टिव्ह स्टेट ऑफ थॉट्स अँड इमोशन्स. म्हणजे ती फक्त सहन शक्ती नाही, तर ती सहन सिद्धी आहे. की या काळाचा उपयोग आमच्या रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपीमध्ये, REBT मध्ये म्हणतात की यू हॅव टू फर्स्ट गेट युअर सेल्फ फ्रॉम आय कांट स्टँड इट टू आय कॅन स्टँड इट. त्यामुळे तितिक्षेमधलं पहिलं तत्व काय की आपण सगळेजण मध्ये मध्ये ना सगळ्यांना हे झटके येणार बरं का, आय कांट स्टँड इटचे. आपण मान्य करू, आपण सगळी माणसं आहोत, मध्ये मध्ये झटके येणार आपल्याला. अरे काय चायलं कशात काय अर्थ नाही, बंद करून टाकूया, काय बोर झालोय, कशाला फुकट करत राहायचं, हे ना काही करणार नाही, हे काय शक्य नाही. असं आपल्याला आय कांट स्टँडिटायटिस, तसा अॅक्यूट अपेंडिसायटिस असतो, टॉन्सिलायटिस असतो, तसा अॅक्यूट आय कांट स्टँडिटायटिस पण असतो. आणि त्याचे मध्ये मध्ये तीव्र झटके आपल्याला येणार, कारण आपण सगळी माणसं होतो. मग तिथून आपल्याला कधी स्वतःच्या मदतीनं, कधी जवळच्या मित्राच्या मदतीनं, कधी कधी हटके सारख्या व्यासपीठांच्या मदतीनं आपल्याला स्वतःला आय कांट स्टँड इट पासून आय कॅन स्टँड इटला आणावं लागणार. ओके, बरोबर आहे. सो तो तितिक्षेचा पहिला भाग आहे की आय कॅन स्टँड इट. पण हे सहन करणं ऍक्टिव्ह आहे, पॅसिव्ह नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा वस्तुस्थितीचा स्वीकार आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा मी भविष्य काळामध्ये काय काय करू शकणार याची तयारी, याचं रेखाचित्र, त्यातल्या शक्यता ह्या मी आत्ता सहन करत असतानाच माझं डोकं चालू पाहिजे. दॅट इज व्हाय आय सेड दॅट रेझिलियन्स इज नॉट अ पॅसिव्ह स्टेट. म्हणजे शिवाजी महाराज आग्र्याला अडकलेले असताना ते सुटकेचा विचार करतच होते आणि सुटकेचा प्लॅन करतच होते. तो इतका मेटिक्युलसली त्यांनी तयार केला, इतक्या 800,000 लोकांना त्याच्याशिवाय शिवाजी महाराज पडणार होते. आता एका बाजूने शिवाजी महाराज सुटकेचा विचार करत होते, पण दुसऱ्या बाजूने नक्कीच त्यांच्या मनामध्ये मी राजगडावरती पोहोचल्यानंतर काय करणार आहे स्वराज्याचा याचाही विचार असणार, कारण ते तितिक्षेमध्ये माहीर होते. म्हणून शिवाजी महाराज जेव्हा राजगडावरती आले आग्र्याहून सुटून, त्याच्या नंतरचा काही काळ त्यांनी आक्रमकतेचं धोरण पूर्ण बाजूला ठेवलं आणि कन्सॉलिडेट केलं, सगळ्या सिस्टीम्स नीट बसवल्या. आणि जेव्हा बाहेर पडले ताबडतोब त्यांनी पुन्हा कमावला. पण त्याच्यामध्ये त्यांनी कन्सॉलिडेशनची ही तितिक्षा ना शिवाजीराजांची, कधी आग्र्यामध्ये नजर कैदेत असताना तेव्हापासून त्यांनी हे सगळं बघितलं असणार. फक्त सुटका नाही, तर सुटकेनंतरचं स्वराज्य कसं असेल. म्हणजे त्या काळाच्या नंतर जेव्हा बाहेर पडतात शिवाजी महाराज परत स्वराज्याची नव्याने बांधणी करून, त्यावेळेला आपलं मराठी सैन्य हे गनिमी कावा सोडतं, मैदानी लढ्यामध्ये मुलांना सामोरं जातं. इतका विश्वास आणि इतकं सामर्थ्य, रिसोर्सेस मधल्या काळामध्ये त्यांनी कमावलेले असतात ड्युरिंग द क्रायसिस. ही गोष्ट आहे ना, ही तितिक्षा आहे. त्यामुळे तितिक्षा हा जो रेझिलियन्स आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे हो, तर त्याच्यामध्ये ना माझे जे काही, माझ्या ज्या कॉम्पिटन्सीज आहेत, प्रत्येक माणसाच्या वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटन्सीज आहेत, त्या कॉम्पिटन्सीवरचा विश्वास पाहिजे. आणि हीच वेळ आहे की या कॉम्पिटन्सीज मला मॅक्झिमम आणायच्या आहेत वास्तवामध्ये. त्या फक्त माझ्या उत्कर्षासाठी नाही. मी काय सांगतोय जरा ऐका. एव्हरी एंटरप्रिनर
here has a duty to transcend his role in the crisis. क्या बात आहे. म्हणजे आपण नेहमी एंटरप्रिनर आणि ट्रेडर याच्यामध्ये फरक करतो. तर व्यापारी आणि उद्योजक ह्याच्यातला हा फरक आहे. त्यामुळे क्रायसिस मध्ये व्यापारी राहू नका, उद्योजक व्हा. क्या बात आहे. याचा अर्थच असा आहे की गो बियॉन्ड युअर सेल्फ सेंटर्ड गोल्स. नफा मिळवणं हे व्यापाऱ्याचं पहिलं आणि शेवटचं तत्व असतं. उद्योजक काय करतो, तो नफ्याकडे पहिली पायरी म्हणून पाहतो. क्या बात आहे. त्याला संपत्ती निर्माण करायची असते. व्यापारी पैसा कमावतो आणि उद्योजक संपत्ती निर्माण करतो. वा वा. त्यामुळं संपत्ती निर्माण करायची आहे मला भविष्य काळामध्ये, या देशामध्ये, या संस्कृतीमध्ये. हे माझ्या जर डोक्यात आलं तर माझ्या तितिक्षेला, माझ्या रेझिलियन्सला, तर आपल्याला लक्षात काय ठेवलं पाहिजे की तितिक्षेचा जन्म जरी व्यक्तीबरोबर होत असला, ती जरी व्यक्तिगत प्रक्रिया असली, तरी सुद्धा आपल्याला ती जोडायची आहे सामायिक हितासोबत. म्हणून मी म्हणालो की प्रत्येक उद्योजकासमोर हे आव्हान राहणार आहे की भविष्य काळामध्ये आपण उद्योजक व्हायचं का व्यापारी व्हायचं, आपण आत्मकेंद्रित व्हायचं का आपण यातून संपत्ती निर्माण करायची जिचा समाजाला खूप चांगल्या प्रकारे उपयोग भविष्यात सुद्धा होऊ शकणार. तर मला वाटतं ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की जिथं आपण आपले हेतू तपासून पाहायला पाहिजे. हा, आता मला काही उद्योजक किंवा काही जण म्हणतील की हो आमच्या नाकातोंडात पाणी जातंय, कुठं सांगताय आम्हाला पुढच्या काही गोष्टी. तर माझं म्हणणं आहे की हो, नाकातोंडात पाणी जातच आहे. कुणाच्या छातीपर्यंत आहे, कुणाच्या मानेपर्यंत आहे, कुणाच्या नाकापर्यंत आहे. पाणी कोणाला टळलेलं नाहीये. मी तुम्हाला सर्व्हायव्हल साठी हातपाय मारू नका असं म्हणतच नाही, सांगतच नाही. सर्व्हायव्हल साठी हातपाय मारा, फक्त तरंगल्याचा आनंद फार काळ घेऊ नका. ज्या वेळेला तरंगाला लागल तेव्हा हात मारा, पण त्या हात मारायची दिशा काय आहे ती डोक्यात ठेवा. हो, कुठे जायचंय, कुठल्या तीरावर, कुठे जायचंय मला ते लक्षात ठेवा, नाही तर आपण स्वतःच्याच वर्तुळामध्ये फेऱ्या मारत राहू. क्या बात आहे. म्हणून जे आपल्याला जी क्रायसिस आहे ती काय सांगते, एका तऱ्हेने क्रायसिस मधली संधी हीच आहे की सवयीच्या वर्तुळात राहू नका. डॉक्टर एक रिक्वेस्ट करू का? एक तुमचा फोन जरा व्हायब्रेट होतोय. एक ठिकाण ठेवता येईल का आपल्याला कुठं असं, आणि तुम्हाला धरून बसावं लागेल तर तो हलतोय. ठीक आहे का? आता नाही, अजून आता ठीक आहे, आता स्टेबल झाला. तो हलतोय समाव तुमच्या बोलण्यानंतर. आता स्टेबल झाला. हा बोल प्लीज. तर वर्तुळात, स्वयंच्या वर्तुळात राहू. तर स्वतःच्या वर्तुळात फिरायचं का ते वर्तुळ भेदून एका वेगळ्या दिशेला जायचं. आणि ही वेगळी दिशा कोणती आहे, तर ही फक्त वैयक्तिक प्रगतीची नाही आहे, तर ती संपूर्ण आपल्या समूहाच्या प्रगतीची आहे, समाजाच्या प्रगतीची आहे. हे जर आपण डोक्यात घेतलं तर उद्योजक म्हणून म्हणा, पालक म्हणून म्हणा, आपण नोकरीदार पेशामध्ये असलो तर नोकरी करणारे असू, ह्या सगळ्यांच्या समोर हे आव्हान राहणार आहे. म्हणून एका बाजूला फ्लेक्सिबिलिटी, दुसऱ्या बाजूला रेझिलियन्स, हा मला वाटतं या काळामधला आपल्या सगळ्यांसाठीचा मंत्र राहील असं मला वाटतं. वंडरफुल. म्हणजे रेझिलियन्स सारखी गोष्ट जी आपल्याला, आपण नुसतं कंटिन्युटी न बघता, स्वतःची कंटिन्युटी न बघता, बियॉन्ड दॅट मी काय करू शकतो आणि माझा सगळ्या कॉम्पिटन्सीचा वापर दुसरीकडे कसा होऊ शकतो. तर दुसरं म्हणजे की मी हेच करणार, तेच करणार, असंच असायला पाहिजे, तसंच असायला पाहिजे असं सोडून या सिच्युएशन मध्ये मला काय करता येतं, आणि मी जे काही म्हणतोय की हेच करायला पाहिजे, ते खरंच युजफुल आहे का, ते खरंच रिलेव्हंट आहे का सिच्युएशनला, ते बघून पुढे जाण्याची गरज आहे. डॉक्टर पण एक मनात काय, मी तुमचं लेक्चर ऐकत होतो आणि त्याच्यामध्ये च या शब्दाचा एक सुंदर तुम्ही अर्थ दिलात, आणि खूप खूप म्हणजे स्वाभाविक आहे, पण नाही पचत नाही ते च जरा समजावून सांगा ना. नाही, दोन प्रकारचे च असतात सांगतो. एक च जो असतो की नाही तो दृढ निश्चयाचा च असतो, आणि दुसरा च असतो तो हट्टीचा असतो. तर आपल्याला दृढ निश्चयाचा च हवा आहे,
हम्म, हा, म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हम्म, आणि तो मी मिळवणारच, याच्यामधला जो च आहे ना, हा, तो दृढ निश्चयाचाच आहे. हम्म, कारण त्याच्या पुढे टिळकांनी न बोललेले पण त्यांच्या अ, जीवनामधून आपण ते सार काढू शकू, हम्म. की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच सततच्या प्रयत्नांनी सर्वांसाठी सर्वांबरोबर. क्या बात. हम्म, 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 हा निश्चयच आहे. कारण तो जो च आहे ना, तो नेहमी फॅक्टर्स विदिन कंट्रोल वरती काम करतो. हम्म, हम्म. आणि जो हट्टी च आहे ना, तो नेहमी म्हणतो की फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल का आहेत. तर फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल असतात का म्हणे. सगळे फॅक्टर्स माझ्या विदिन कंट्रोल असलेच पाहिजेत, तोच ओ आहे. माय गॉड. सो दॅट इज हट्टीच, यु नो. बरं, आणि तर आणि तो, हा, बोला बोला. हा, त्यामुळे तो हट्टीचा जो आहे तो आपल्याला नकोय बरं का. हम्म, हम्म, आपल्याला दृढ निश्चयाचा च हवा. हम्म. म्हणून पहिली स्टेप काय, की हट्टीचं आणि दृढ निश्चयाचा च या दोघांना वेगळे काढणं. बरं, आणि एक काय म्हणजे कन्फ्युजन कसं होतं की मी असा आहे, मी परफेक्शनिस्ट आहे. ओके, हा भाग येतो. कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट, कंटिन्युअसली रनिंग बिहाइंड एक्सलन्स, नवीन नवीन करत राहणे, हा एक दिशा आहे. आता ह्याच्यामध्ये कायम कन्फ्युजन होतं की कुठं मी म्हणावं, की एक म्हणतो की नाही नाही मला, मग त्याला ओसीडी म्हणता येतं, पण ते ओसीडी म्हणत नाही. ओसीडी म्हणलं की दुःख होतं की ओसीडी म्हणून नाही चालत, पण मी कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट करतो, मला हे सगळं नीटच पाहिजे. तर याचं कसं काय उत्तर द्यावं, हे कायम कन्फ्युजिंग आहे. नाही, तो ते कन्फ्युजन आपण थोडस दूर करायचा प्रयत्न करू. बघा, एक काटेकोरपणे काम करणारी व्यक्ती आहे, हं, की जी एकदम व्यवस्थित, अगदी स्वयंपाक करणारी गृहिणी आहे समजा, ती अतिशय व्यवस्थितपणे ती स्वयंपाक करते हं, आणि सगळं नीट लावून ठेवलेलं आहे, वन बाय वन. एकाचा कुकर लावल्यावरती दुसऱ्याची कापणी चालू आहे, म्हणजे चिरणं चालू आहे, ते चिरणं फोडणीला टाकल्यावरती इथे वगैरे वगैरे सिस्टमॅटिक एकदम. सिस्टमॅटिक आहे. लक्षात काय घ्या, की परफेक्शन कडे जाणारी माणसं पण सिस्टमॅटिक असतात हं, आणि एक्सलन्स कडे जाणारी माणसं पण सिस्टमॅटिक असतात. दोघांच्या मधला फरक आहे ना, तो हा आहे की एक्सलन्स कडे जाणारी माणसं प्रोसेस एन्जॉय करतात क्या बात आहे. आणि परफेक्शनिस्ट माणसं प्रोसेस एन्जॉय कमी करतात किंवा करतच नाहीत. हं, त्याचं कारण असं आहे की एक्सलन्स कडे जाणाऱ्या माणसांच्या मध्ये सिस्टमॅटिकनेसला एक लय आणि ताल असतो. बढिया. जे काही ते करत असतात ते पूर्णपणे एन्जॉय करत असतात. आणि फक्त परफेक्शनिस्ट माणसं ही एका स्टेपवर असताना आता पुढे काय होणार, ते नीट झालं नाही तर काय होणार, अशा ओके. तऱ्हेचा परिणामांचा हेका लावून विचार करत असतात. ओ. म्हणून तुम्हाला दिसताना दोघेही जरी सारखे दिसले हं, तरी त्याचा एंड प्रॉडक्ट वेगळा वेगळा येतो. ओ. कारण एकाकडे परफेक्शनिझम आहे, ज्याच्यामध्ये टू द टी तुमचे एसओपीज फॉलो केलेले आहेत. आणि दुसऱ्याने पण फॉलो केलेत, पण तरी सुद्धा दोघांच्या फायनल प्रॉडक्टच्या गुणवत्तेमध्ये कधी कधी फरक पडतो. आणि बर्निंग आउट होतं हा, ना. आणि बर्निंग आउट होईल कोणाचं, परफेक्शनिझम वाल्याचं होईल, हं, याचं होणार नाही. आणि त्याचं कारण असं की याने प्रोसेस एन्जॉय केल्यामुळेच याचा रेझिलियन्स वाढलेला आहे. कारण तो कायम रिलॅक्स असतो, आनंदात तो असतो. रिलॅक्स असणार. आणि आणि तो कसा असणार, हं, तो त्याच्या स्वतःच्या कामामधूनच स्वतःचं समाधान हे निर्माण करत असणार. त्यामुळे तो समाधानासाठी दुसऱ्यावरती अवलंबून नसणार. क्या बात आहे. हं, आणि परफेक्शनिस्ट माणूस आहे ना, त्याचं एक लक्ष स्वतःकडेच असतं बरं का, की स्वतःची पावती स्वतः, म्हणजे जगाकडे नसतं बऱ्याच वेळा त्याचं लक्ष. म्हणजे आपण स्वतःच्याच परीक्षेला उतरलो पाहिजे हं. असं तो सारखं परीक्षाच देत असतो. अरे बापरे. हं, मग परीक्षा देताना काय होतं माहितीये का, सगळं लक्ष मार्कांवरती केंद्रित होतं.
आणि तिथे परफेक्शनिस्ट माणसांची गडबड होते. म्हणून लक्षात घ्या, परफेक्शनिझम मधला काटेकोरपणा, हा सुविहित अशा प्रकारचं नियोजन, हा याच्या आपण विरोधात नाही. बढिया. पण हे वर्तन करत असताना त्याच्या मागे असलेला भाव कोणता आणि बोध कोणता, क्या बात आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. भाव जो आहे तो तन्मयतेचा असेल आणि बोध जो आहे तो उत्कृष्टतेचा असेल, वा वा. तर माणूस त्याच्यातून पुढे 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 जाऊ शकतो. सुंदर सुंदर सुंदर. आता थोडस पूर्वग्रहाकडे येतो आणि स्मॉल अँड मीडियम बिझनेस मधले जे कोणी असतात त्यांनी 30 वर्ष खूप कष्ट करून हलापेष्टामधनं वरता आले असतात. पण त्याचं काय होतं की त्याचं एक वलय निर्माण होतं की मी असं करतो त्यामुळे असं झालंय आणि त्याचा अभिमान येतो, गाढा स्वाभिमान निर्माण होतो आणि काही काही ठिकाणी ते वलय निर्माण होतं जे हार्ड टू ब्रेक पूर्वग्रह सारखंच निर्माण होतं आणि मग नवीन गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन राहत नाही. तर ह्याला छेद देण्यासाठी कसं आहे, दुसऱ्यांनी कोणी सांगितलं की आपलं असं असतं नाही थोडासा रेजिस्ट, तर त्याला कसं काय छेद द्यावा. स्पेशली आता कसं असणार आहे की मी एकटा आहे, मीच ब्रेक करायला पाहिजे ते, तर त्याच्या बाबतीत कसा गायडन्स द्याल. नाही, कसं आहे ना, आपली जी आधीची इमेज असते ना, तिच्या प्रेमात आपण किती पडणार. म्हणजे त्यावेळेला त्या इमेजने आपल्याला काही गोष्टी दिल्या बरं का, असंही आपण म्हणत नाही की ती इमेज ही आपल्या कष्टातूनच निर्माण झाली. ती प्रतिमा आपली जी होती ती, आणि ती प्रतिमा चांगलीच आहे, म्हणजे त्याच्याबद्दलही वाद नाही. ती चांगली स्वप्रतिमा आहे. चांगली म्हणजे विकासाकडे नेणारी, काही भ्रष्टाचार करणारी ती प्रतिमा नाहीये. पण आता आपणच आपल्या प्रतिमेच्या प्रेमात किती पडायचं, हा एक आपल्याला प्रश्न ज्याला त्यालाच विचारावा लागणार आहे. म्हणजे ज्याला त्याला स्वतःलाच विचारावा लागणार आहे. आणि मग आपल्याला ही जी प्रतिमा होती ती त्यावेळेच्या वास्तवावरती आधारित होती. आता जर वास्तव बदललं असेल तर ती प्रतिमा कशी चालेल. जर वास्तव परिवर्तनीय आहे तर माझी प्रतिमा सुद्धा परिवर्तनीय नको का, असा विचार करावा लागेल ना. तिथं पुन्हा ती फ्लेक्सिबिलिटी येणारच, ज्याच्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. याचा अर्थ पुन्हा की मी ज्या जोरावरती आतापर्यंतच यश मिळवलं त्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही बासनात बांधून ठेवा असं काही मी म्हणत नाहीये, बरोबर. पण त्याच्यामधली माझी जी प्रतिमा झालेली असते तिच्या प्रेमात नका पडू. तर आता बदलत्या वास्तवाच्या नुसार माझी प्रतिमा मला नव्याने डिफाईन करायला लागणार आणि माझी प्रतिमा ही सतत डिफाईन करत राहावी लागणार. ती प्रवाही असणार माझी प्रतिमा. म्हणजे अनेक उद्योजकांचं मी थोडंसं असं पाहिलेलं आहे या क्षेत्रात उद्योजकांच्या सोबत काम करताना, की त्यांचा बिझनेस जोपर्यंत क्ष पातळीचा होता, क्ष टर्नओव्हरचा होता, दे वर डुईंग वंडरफुली वेल. तो 5x झाला आणि त्यांना झेपला नाही. मग आता 5x झाला तर त्यांना का नाही झेपला. तर मग तिथे आपल्या लक्षात येते की एक्सच्या वेळचीच स्वप्रतिमा त्यांनी 5x लाच कॅरी फॉरवर्ड केली. ती न करता कामा. म्हणजे याचं अगदी सोपं उदाहरण की प्रत्येक उद्योजकाला त्याच्या डेव्हलपमेंटच्या रस्त्यावरती मायक्रो मॅनेजमेंट किती करणार आणि मॅक्रो मॅनेजमेंट किती करणार याचा एक स्वतःचा निर्णय घ्यावा लागतो की नाही. आणि तुम्ही जर एक्स होतात तेव्हा तुम्ही भयंकर मायक्रो मॅनेजमेंट मध्ये होतात. बरोबर. आता तुम्ही 5x झालात, तुमचा टर्नओव्हर 10x झाला, तुम्ही जर तेवढ्याच प्रमाणात मायक्रो मॅनेजमेंट करत राहिलात तर मॅक्रो मॅनेजमेंट, व्हिजनिंग ह्याच्याकडे तुमचं लक्षच नाही राहणार हो. मग तुम्हाला काय करायला पाहिजे, डेलिगेट करायला पाहिजे. मग डेलिगेट कोणाला करायचं याचा विचार एक्स वरती असताना करायला पाहिजे. की एक्स वरती असताना 4x झाल्यावरती कोणाला डेलिगेट करायचं, त्या माणसांचं ट्रेनिंग एक्स ला सुरू व्हायला पाहिजे ना. क्या बात आहे. हा जो भाग आहे ना, हा आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. की आत्ता ना लक्षात घ्या, क्रायसिस मध्ये आपल्या सोबत जे टिकतील त्यांच्यावरती इन्व्हेस्ट करायला पाहिजे आपण माणसांवर.
सुंदर. माणसांवर. राईट. कारण तीच माणसं उद्याच्या काळामध्ये आपल्या बरोबर राहणार आहेत ना. म्हणजे त्यांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना जोडून ठेवावं लागणार आहे आत्ताच्या काळामध्ये. खरं. तर ते उद्याच्या काळामध्ये आपले सहकारी सहयोगी सगळ्या पद्धतीने ते आपले राहतील. बरोबर. तर हे आपल्याला करत राहावं लागेल आणि त्यासाठी फिक्स प्रतिमेच्या मोहात पडून चालणार नाही, हा मुद्दा आहे. खरं. दुसरा एक मी जेव्हा बघतो की आपण मराठीत म्हणतो की पुढच्याच ठेस मागचा शाणा, की ऑब्झर्व समबडी एल्सेस एक्सपिरियन्स, डिराइव्ह फ्रॉम इट, अँड यू डोंट मेक दॅट मिस्टेक अगेन. पण बरेचदा मला असं दिसतं की मलाच ठेस आणि मी शहाणा अशी भूमिका आपली निर्माण होते. तर या बाबतीत हा एक मला मुद्दा मांडायचा होता की मी माझं माइंड ओपन कसं करावं, हा प्रश्न टेक्निकली येणार आहे की सगळंच ओपन करायचं का, कुठल्या बाबतीत मी फ्लेक्झिबल राहायचं, हा मुद्दा कायम आपल्याला भेडसावत राहतो की कुठनं मी सुरुवात करू. हा जर प्रश्न असेल तर त्याचं उत्तर कसं असेल? माझं उत्तर त्याचं असं असेल, सध्या मला तरंगायला जिथून मदत करायची तिथे फ्लेक्सिबिलिटी हवी. ओके. माझं लक्ष हे पहिल्यांदा शॉर्ट टर्म गोलकडेच हवं. कारण तरंगलो तर पोहेन आणि पोहायला लागलो तर पुढे जाईन. त्यामुळे आता तरंगायला लागेल तेवढी फ्लेक्सिबिलिटी दाखवायलाच पाहिजे. त्यामुळे ते आपल्याला डोक्यात ठेवलं पाहिजे आत्ताच्याच याच्यामध्ये परिस्थितीमध्ये. पण तुम्ही जो आता विचार मांडलात ना, तर त्याच्यावरती आपल्याला काय डोक्यात घ्यावं लागेल की ठरीव ठाशीव अशा साच्यामध्ये क्रायसिस कधी बसत नाही हो. नाहीतर तिला आपण क्रायसिस कशाला म्हटलं असतं ना. बरोबर. म्हणजे मला काय वाटतं, क्रायसिसचं रूपच समजून घ्यावं लागेल. आणि ठेच आहे ना, तर मला असं वाटतं की ठेच म्हणजे सेटबॅक असं म्हणू आपण. ठेच लागणं म्हणजे काय, सेटबॅक बसणं. तर सेटबॅक ऍज अन इव्हेंट नेव्हर प्रमोट्स लर्निंग. मी काय म्हणतोय लक्षात घ्या. ओके. सेटबॅक ऍज अन इव्हेंट नेव्हर प्रमोट्स लर्निंग. ओके. सेटबॅक व्हेन अनालाइज्ड अँड इंटरप्रिटेड क्रिएट्स लर्निंग. क्या बात आहे. मग आता सेटबॅक दुसऱ्याचा असला आणि तुम्ही इंटरप्रिट केला तरी शिकाल, म्हणजे पुढच्याच ठेच मागचा शाणा. आणि स्वतः 10 ठेचा खाल्ल्यात पण इंट्रोस्पेक्ट केलंच नाहीत, अनालाइज केलंच नाहीत, तर शिकणार पण नाही 10 ठेचा खाऊन. म्हणून सेटबॅक ऍज अन इव्हेंट ही महत्वाची नाहीये. हाऊ यू लुक ॲट दॅट सेटबॅक, हाऊ यू अनालाइज दॅट सेटबॅक, then that setback can well be in your imagination, and you can convert that imaginary setback into a contingent reality and have a contextual futuristic planning in case that happens. इतकाही आपण त्याचा विचार करू शकतो ना. म्हणजे ठेच अजून मला लागायची आहे तरी सुद्धा मी त्याच्यावरती शहाणपण तयार करू शकतो. म्हणून मुद्दा ठेच लागण्याचा नाहीच आहे. मी ती गोष्ट मनात पण ओपननेस ऑफ अवर थिंकिंग आहे की मी तो मनात सुद्धा सिम्युलेट करू शकतो ती इव्हेंट की असे घडलं आणि मग त्याप्रमाणे मी विचार माझ्या मांडू शकतो. व्हाय नॉट, व्हाय नॉट. सो व्हाय वेट टिल ठेच. फार सुंदर सांगितलं. आता दुसरं एक आपलं टाबू असतो, घाबरत असतो आपण आपल्याला की सायकोलॉजी आणि त्याच्यातलं तुम्ही थोडस सोप्या शब्दात सांगा, पण सायकोलॉजी, सायकियाट्री आणि मनोविज्ञान घ्या किंवा मेंटल हेल्थ घ्या, या शब्दांपासून आपण लांब राहायचा प्रयत्न करतो की अरे ते ना काहीतरी ते वेगळं असतं ना, ते त्यांच्याकडे जायचं म्हणजे सगळा समाज दुसरीकडे, दृष्टिकोन वेगळा असतो. आणि म्हणजे आता पुढे जाऊन म्हणजे वेड लागलंय किंवा मला या गोष्टीचा ध्यास आहे, हा दुसरा मुद्दा आहे. तर या पहिल्या मुद्द्यावरती कसं काय सांगता येईल की आपल्याला समजा काहीतरी त्रास होतोय, मला समजत नाहीये काही गोष्टी, तर
एक्सपर्ट कडे जावा हा प्लेन मुद्दा आहे, पण तो तेवढा सोपा वाटत नाही म्हणजे मनोविज्ञानाच्या बाबतीत किंवा सायकियाट्रीच्या बाबतीत. त्याचं एक कारण आहे, त्याचं बरीच कारण आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की आपण शारीरिक आरोग्याच्या बरोबरीची प्रतिष्ठा मानसिक आरोग्याला दिली नाही आणि त्याची आपल्याला गरज वाटली नाही. त्याचं कारण असं होतं की आपली कुटुंब व्यवस्था, आपली संस्कृती, काही प्रमाणात आपले उपासना धर्म, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या ती जागा भरून काढत होत्या. पण आत्ताच्या काळामध्ये या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा बरेच बदल झाले आणि त्यामुळे माणसाला मानसिक आरोग्याची जास्त गरज भासायला लागली. पण त्याच वेळेला गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला तो एक पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन आहे, अशी आता थोडीशी तारांबळ माणसाची उडते. ही गोष्ट खरी आहे. परंतु 40 वर्षापूर्वी जेव्हा मी कामाला सुरुवात केली त्याच्यापेक्षा आज मात्र परिस्थिती बऱ्यापैकी सकारात्मक आहे. म्हणजे शिरीष, तुला सांगायला हरकत नाही की गेल्या 8 दिवसात माझ्याकडे 4 उद्योजक आलेत मेंटोरिंगसाठी. तर त्याचं कारण की आम्ही कॉर्पोरेट असेसमेंट करतो, लीडरशिप असेसमेंट करतो आणि ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आहेत. ही पुन्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यामुळे लोकांना आता मानसिक विकासासाठी सुद्धा मेंटल हेल्थ प्रोफेशनल कडे यावं असं वाटायला लागलं. हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह बदल आहे. काय असतं, जेव्हा मनोविकार होतात तेव्हा तुम्हाला त्रास होतोच. डिप्रेशनचा त्रास होईल, अँझायटीचा त्रास होईल, तेव्हाही माणसं येत नाहीत. म्हणजे स्टिग्मा तिकडेही आहे, पण एका बाजूने तिथे सिम्पटम्सचं कंपल्शन असतं. म्हणजे तुम्हाला खूप अँझायटीचा त्रास व्हायला लागला, तुम्ही कार्डिओलॉजिस्ट कडे गेला, तुमचे सगळे तपासण्या नॉर्मल निघाल्या, मग कार्डिओलॉजिस्ट तरी सांगतो का आता सायकियाट्रिस्ट कडे जा. मग जरी नाखुशी असली तरी लोक येतातच, कारण आता सिम्पटम्स त्रासदायक असतात. पण मुद्दा कसा आहे की मानसिक विकासासाठी सुद्धा मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स मदत करू शकतात, हे आपल्याला नव्याने आता सांगायचंय. म्हणजे आम्ही लोक त्या क्षेत्रामध्ये खूप वर्षापासून काम करतोय, पण आता ते तत्व नव्याने सांगायची वेळ आलेली आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये, म्हणजे आता आमच्याकडे आयपीएच मध्ये प्लेयर्स येतात, कलाकार येतात, एंटरप्रिनर्स येतात, तर तऱ्हेचे लोक येतात आणि त्यांचा परफॉर्मन्स वाढवणं हा त्याच्यामधला आमचा हेतू असतो. तर त्यासाठी सुद्धा मानसिक विज्ञान मदत करू शकतं. ही गोष्ट फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये एक आव्हान आमच्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांसाठी सुद्धा आहे की आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र आणि सायकियाट्री म्हणजे मनोविकार शास्त्र, तर या दोन्हींच्याकडे फार कप्पेबंद अशा पद्धतीने बघण्याची पद्धत आहे. म्हणजे त्या दोघांनी खरं म्हणजे एकत्रितपणे काम केलं तर त्याचा सगळ्यात चांगला फायदा होणार आहे, की जे आपण आयपीएच मध्ये करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की आता आपल्या या कार्यक्रमानंतरच माझी एकांच्या बरोबर जी मीटिंग आहे या झूम वरतीच, तर त्याच्यामध्ये माझी सहकारी सायकोलॉजिस्ट जिनं त्यांचं लिडरशिपचं असेसमेंट केलंय ती, ते उद्योजक आणि मी, असे आम्ही 3 जण बोलणार. म्हणजे त्याच्यात मी असणार ऍज अ मेंटर, त्या सायकोलॉजिस्ट असणार, ते उद्योजक असणार आणि मग आम्ही त्याच्यातून पुढे जात राहणार. तर हा जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा आपण खूप सिन्सिअरली घेण्याची गरज आहे. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी दॅट यू पुट धिस ऑन बोर्ड. आणि आमच्या व्यावसायिकांवरची जबाबदारी ही आहे की आम्ही आमची कॉम्पिटन्सी इतकी वाढवली पाहिजे की जेणेकरून आम्ही ही गरज पूर्ण करू शकू. हे आमच्या पुढचं आव्हान आहे आणि आमच्या पुढचं आव्हान आहे ते संख्यात्मक आणि गुणात्मक असं दोन्ही आहे. म्हणजे सायकियाट्रिस्ट आहेत ते या संपूर्ण देशामध्ये 8-8.5 आहेत, 131 कोटीच्या देशात. त्यामुळे संख्यात्मक आव्हान तर प्रचंडच आहे आणि गुणात्मक आव्हान तर त्याहून प्रचंड आहे. पण वेळ कुठली असली तर हीच आहे की याच वेळेला जर आम्ही आमची युटिलिटी ही सिद्ध करू शकलो, म्हणजे आम्ही उद्योजक म्हणून, आम्ही व्यावसायिक म्हणून, तर या वेळेचा आणि काळाचा आम्ही आमच्या शाखेला फायदा करून दिला,
असा त्याचा अर्थ होईल नाही का? ऍब्सोल्युटली. म्हणजे टू बी रिलेव्हंट इव्हन टू युअर प्रोफेशन, टू बी रिलेव्हंट, की आत्ताची गरज काय, कोण काय डिमांड करतंय, त्यांना कशाची आत्ता मदत हवी आहे, हे तुम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी लागणारी गुणवत्ता असणं आणि ती डिलिव्हर करणं. फार सुंदर, फार सुंदर. आता एक दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे की आता माणसं घरात राहत आहेत, लॉकडाऊन आता थोडंसं रिलीज झालं त्यामुळे हा प्रश्न तेवढा रिलेव्हंट नाहीये, पण गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये तेच तेच चेहरे, तेच तेच माणसं, तेच इव्हेंट, तेच सकाळ, तीच संध्याकाळ, तेच घर, कंटाळा येतोय. सांगणार पण नाही कोणी ओपनली, असं सांगणार नाही, पण मनात कुठेतरी ते खोल बसलेलं आहे की आणि आता काही काही मुलं तर आता मुलं बोलण्यामध्ये पटाईत असतात, ते म्हणतात मला कंटाळा आलेला आहे तुमचा. दिस कॅन बी अ सिरियस स्टेटमेंट इव्हेंच्युअली, की मला तुमचा कंटाळा आलाय. तर या बाबतीत तुमचं काही गायडन्स आहे का की आहे ना. आपल्याला असं म्हणता येईल की कंटाळ्याची भावना निर्माण होणं ना, ही भावना चॅलेंज करायची काही गरज नाही. हा, म्हणजे कोणाला नाही कंटाळा येणार असं मी म्हणतो, उलट सगळ्यांना कंटाळा येणार. पण तो सगळ्यांचा कंटाळा ही एका बाजूने म्हणजे वैयक्तिक आणि सामायिक अशी दोन्ही जबाबदारी आहे. कंटाळा घालवणे ही. कंटाळा घालवण्यासाठीच्या ऍक्टिव्हिटीज या मला वाटतं कुटुंबाच्या पातळीवरती व्हायला पाहिजेत. काय आपली गडबड झाली माहितीये का आतापर्यंत, म्हणजे प्री कोविड आयुष्यात आपल्या कंटाळा घालवण्याच्या ऍक्टिव्हिटीज होत्या ना, त्या सगळ्या स्टिरिओटाईप झाल्या होत्या. ओके. म्हणजे काय, मॉलमध्ये जाऊन या, पिक्चरला जा, हॉटेलात जा, मित्रांची पार्टी करा, सगळं बाहेर, जेवढ्या आपल्या स्टिरिओटाईप कल्पना होत्या की नाही टाइमपासच्या, म्हणजे मजा करायच्या, त्या गेल्याच की हो. सगळ्याला छेद बसला. पण मग त्याचा अर्थ असा की वेगळं काय करता येईल. आणि तरुण लोकांना बऱ्यापैकी टेक्नोसॅव्ही असल्यामुळे ते बऱ्यापैकी याच्यावरती त्यांची त्यांची सर्कल्स चालू ठेवलीत त्यांनी. त्यामुळं आपण ही सर्कल कशी चालू ठेवायची याचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि आता आपल्याला कळलं की असं पण होऊ शकतं, म्हणजे आपल्याला रेंज ऑफ लीजर ऍक्टिव्हिटीज ऍज अ फॅमिली सुद्धा तयार करायला पाहिजे. आणि दोज रेंज ऑफ लीजर ऍक्टिव्हिटीज, पार्ट ऑफ इट शुड बी इन द हाऊस विथ इच अदर. तर ह्या आपल्याला त्याचे सेट्स काय काय करणार आपण, हे आता आपल्याला या निमित्तानं शिकायला मिळालं तर ते आपण शिकून घेतलं पाहिजे. उद्या काय होईल, समजा काही काळानंतर सगळ्या पूर्वीच्या लिजर ऍक्टिव्हिटीज सेट झाल्या समजा, तर याचा अर्थ आता या मिळालेल्या लिजर ऍक्टिव्हिटीज आपण सोडायला नकोत. म्हणजे अवर स्टोअर ऑफ लिजर ऍक्टिव्हिटीज शुड इन्क्रीज. त्याच्या स्टिरिओटाईप मधनं आपण बाहेर पडलो आपण या निमित्ताने, तर मग दोन्ही सेट्स आपण वापरू शकू ना. म्हणजे घरच्या लोकांची पूर्वी आपली कशी गडबड होती, घरातली माणसं एकमेकांचा चेहरा पण नाही बघायचे, आणि आता काय झालं की सगळे चेहराच बघत बसतात. हे आपल्याला डोक्यात घेतलं पाहिजे की दोन्ही टोकं आहेत. आणि दुसरं एक शिक्षण काय आपलं या काळातलं, निदान माझं तरी झालं, की आपण छोट्याशा आपल्या घरात असतो, अगदी काय सगळ्यांची घरं भरपूर प्रशस्त नसतात, तर पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस ही त्या लिमिटेड फिजिकल स्पेस मध्ये कशी जपायची. कारण फिजिकल स्पेस लिमिटेड आहे. तर अगदी तुमचं 2 BHK घर असलं आणि तुमच्या घरामध्ये समजा आजी आजोबा, नवरा बायको आणि 2 मुलं म्हणजे 6 मुलं असली तरी सुद्धा ती स्पेस लिमिटेड होतेच की हो. तर मग त्याच्यामध्ये पर्सनल स्पेस आणि कॉमन स्पेस ह्याचं इक्वेशन कसं करायचं, याच्यावरती अनेक फॅमिलीजनी त्यांचे त्यांचे सुंदर उपाय आखलेले सुद्धा मी पाहिले. म्हणजे एका बाजूने आपण बघितलं की कंटाळा आणि नात्यांमधला तणाव, पण दुसऱ्या बाजूला नात्यांमधली क्रिएटिव्हिटी पण ह्याच्यातून बाहेर पडली. खरं. म्हणजे माझा एक फॅमिली आहे, त्याच्यामध्ये पती पत्नी मुलं त्यांची आहेत. तर त्या माझ्या मित्राला असं कला बिला या सगळ्या प्रकारांचं अतिशय वावडं होतं. पण घरातले उरलेले 3 जण हे चित्र काढायला बसले, त्यांनी क्ले आणला, त्यांनी क्ले मॉडेलिंग सुरू केलं. मग ह्याने काहीतरी वाघासारखा दिसणारा उंदीर, उंदरासारखं दिसणारं माकड केलं की तयार.
हा. आणि ते करू दे ना. हं, मग आता जर माझ्या मित्राला हा क्ले वर्क नावाची गोष्ट मिळाली, हं, स्कल्पचरिंग नावाची गोष्ट मिळाली, ती त्याने पुढे जपली पाहिजे. खरं आहे. की ही 4 जणांनी एकत्र केलेली ऍक्टिव्हिटी होती. हं, भले तू आधी नव्हतं केलंस आणि त्याला करावं असं वाटलं, याच्यासाठी त्याला फुल मार्क्स आहेत, हं, नाही का? तर हं. हा जो अशा तऱ्हेची जी उपक्रमशीलता आहे, ती कुटुंब म्हणून आपण जपणं, ही गोष्ट मला फार गरजेची वाटते. बढिया. आता एक आपण वेळ पण आपला संपत चाललाय. तुम्हाला पण बरेच काम आहेत. पण एक असं विचारलं मी तर की तुम्ही तुमची जी एनर्जी आहे की 40 पेशंट एका दिवसात, तर तुम्हाला कुठून एनर्जी मिळते? तुम्हाला कुठलं काय वेगळं कुठलं काही तत्व आहे का? मूलतत्व आहे का? तुमची एनर्जी कुठून येते तुम्हाला? दोन गोष्टी आहेत असं मला वाटतं. पहिली म्हणजे मला माझ्या एक ध्येयाचं किंवा उद्दिष्टाचं भान राहतं. हं, आणि माझ्या उद्दिष्टाचे जे भान राहतं त्याच्यामध्ये एक आहे की त्यात वैयक्तिक उद्दिष्ट असतं, संस्थात्मक उद्दिष्ट असतं आणि समाजाचं उद्दिष्ट असतं. हं, तर या तिन्ही गोष्टी त्या उद्दिष्टामध्ये एकत्रितपणे येतात. हं, तर असं जेव्हा तुमचं एक व्यापक उद्दिष्ट असतं, तेव्हा ते उद्दिष्टच तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये मोटिवेशन देतं. हं, हा हं. एक भाग. दुसरा भाग की तुमच्या उद्दिष्टाकडे तुम्ही जितक्या विविधतेने फिरता, तितकी तुमची एनर्जी वाढते. म्हणजे माझ्या दिनक्रमामध्ये तुम्ही म्हणाल तर मी अलीकडे पेशंट्स पाहणं हे फक्त आठवड्याचे 3 किंवा 4 दिवस करतो. हं, हं. पण आता माझा तुमच्या दिवसातला माझा 4था वेबिनार आहे. अरे, म्हणजे मी उरलेल्या ठिकाणी मी समाजाच्या बरोबर सतत काम करत असतो. खरं आहे. हं. पण ती त्यातली विविधता आहे. हो. म्हणजे मला पेशंटचाही कंटाळा येत नाही आणि उद्याचा माझा दिवस अख्खा पेशंटचा असेल. म्हणजे मी पेशंटचंही काम करेन. म्हणजे चेंज होत राहणं, राइट. ही गोष्ट फार महत्वाची आहे. हं. तिसरी गोष्ट, मला माझा जो अभ्यास चालू असतो त्याच्यातून एनर्जी मिळते. हो. आपण सहसा अभ्यास नावाच्या गोष्टीकडे एनर्जी ड्रेनिंग म्हणून पाहतो. पण माझा जो अभ्यास असतो तो एनर्जी गिव्हिंग वाला अभ्यास असतो. अरे वाह! आणि तो माझा एकाच वेळी तत्वज्ञानाचा चालू असतो, इतिहासाचा चालू असतो, साहित्याचा चालू असतो. त्यामुळे काय होतं की तो केलेला अभ्यास आपण लागलीच वापरायचा, ज्यांच्या सोबत आपण काम करतोय त्यांच्या बरोबर. हं, 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 त्यामधूनही सुद्धा खूप एनर्जी मिळते. हं, त्यामुळे आता या या काळामध्ये माझं आता दिवाळीच्या सुमारास लगेच पुढच्या 5-7 दिवसात माझं करण्याचे दिवस कळण्याचे दिवस नावाचं पुस्तक येत आहे. हं. ते मी या पहिल्या 6 महिन्यामध्ये केलेलं लिखाण आणि आपल्या आवाहन IPH युट्यूब चॅनलवरती आपली एक मालिका होती ऑडिओ लेखांची, करण्याचे दिवस कळण्याचे दिवस याच नावाने. हं. त्याच्यावरती पुस्तक येत आहे. डिसेंबरच्या अखेरीस मी लॉकडाऊनच्या काळामध्ये एकंदर जवळजवळ 142 कविता झाल्या. अरे वाह! तर त्या 142 कविता समाज माध्यमांवरती खूप पॉप्युलर झाल्यात. तर त्यांचं ई बुक, ऑडिओ बुक आणि प्रिंटेड बुक निघतंय वर्षाच्या सुंदर. अखेरीला. त्याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मध्ये माझं मनमैत्रीच्या देशात म्हणून एक वेगळंच पुस्तक येत आहे. तर ते पुस्तक असं आहे की पोस्ट कोविड काळामध्ये जेव्हा ही सगळी उलथापालथ होईल, हो. त्या उलथापालथी मधला रेझिलियन्स आणि फ्लेक्सिबिलिटी कशी वाढवावी, क्या बात है! आणि ती वाढवण्यासाठी एका बाजूला विवेकनिष्ठ मानसशास्त्र, दुसऱ्या बाजूला मॉडर्न न्यूरोसायन्सेस आणि तिसऱ्या बाजूला अद्वैत तत्वज्ञान, हे एकत्रितपणे माणसाला कसे मदत करतील, वाह, वाह! याच्यावरती तो ग्रंथ असेल. तर त्याचं लिखाण चालू आहे आणि ते जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वाचकांच्या हातात येईल. तर हे जे अभ्यास असतात ते अभ्यास आपल्याला नेहमी मजा देतात. तर या पद्धतीनं एनर्जी आपल्याला मिळत राहते. सुंदर, 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 सुंदर. तर डॉक्टर, एक तर तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती येण्याची मान्यता दिली, याच्यामध्ये येऊन तेवढा वेळ दिला. मला शब्द नाहीत कसे तुम्हाला धन्यवाद द्यावेत. थँक्यू सो मच. तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती आलात आणि आमच्याकडनं तुमच्या सगळ्या प्रकल्पांना, तो वेद असेल, स्वयं असेल, मैत्री असेल, ई बुक असेल, कविता असतील, किंवा नवीन
पोस्ट कोविड येणारं पुस्तक असेल त्याला अनेक 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 शुभेच्छा. आणि असेच तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत राहा आणि हे जे ब्लेसिंग आहे ते अनेक पटीने तुमच्यापर्यंत परत पोहोचेल अशी ईश्वराच्या वतीने प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं. बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है. सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं. स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन.